वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे सॅटरडे. आज आहे सॅटरडे. राकेश गेला आहे गावाला, कारण की राकेशच्या आज त्याला ऑफिसला सुट्टी आहे आणि त्याने तो गेला गावाला. ते जागेचं आहे तिथे थोडंसं आज फेन्सिंगचं काम होणार आहे. थोडंसं काम होईल आज. तो दुपारपर्यंत परत येईल, कारण ते एवढा वेळ लागणार नाही. ते फक्त ते लोखंडाचे जे रॉड असतात ते बाजूला लावायचे असतात ना, तर तेवढंच फक्त करायचे आज. तो लवकरच घरी येणार आहे दुपारपर्यंत. आम्ही झोपून सकाळी मी उठले. सकाळी उठून मी सगळं काय होतं, एक मिनिट थांबा. सकाळी उठून मी पाणी वगैरे भरून भांडी नव्हती का थोडी, रात्री भांडी सगळी केलेली. राकेश रात्री आलाय 12:30 वाजता. 12:30ला आले. मग तो आल्यानंतर तो काही जेवला नाही. तो असं काही मला बोलला होता मी जेवणार नाहीच आहे. तो नव्हताच जेवला. तरी मला 2 वाजताच झोपलं रात्री. एक कसं ह्याचं काम असतं, माझं असतं एडिटिंगचं. आणि ही पोर झोपत नाही. 1:30च्या नंतरच झोपते. आणि माझा हा लिप ग्लो आहे पॉप शुगर पॉप. उलटा दिसतच पण मस्त आहे. लाईटली कलर सुद्धा आहे. आणि एकदम मॉइस्ट राहतात लिप्स. छान आहे. तर मग सकाळी उठले, पाणी वगैरे भरलं. पिण्याचं पाणी वगैरे क्लीन करून भांडी वगैरे भरायची असतात, तर ते सगळं भरलं. आणि नंतर मग मी तो राकेश गेला. राकेश जेवून गेला सकाळी जाताना. त्याला बोलले जेवून जा, कारण की जेवण तर ऑलरेडी बनलेलं होतं. रात्रीचंच होतं जेवण. भात होता आणि चिकनचा रस्सा होता आणि सॅलड वगैरे, ते काकडी टोमॅटो वगैरे. तो त्याला बोलले तू जेवून जा, रात्री पण जेवला नाहीस. तो तिथे जेवून आला होता, घरात जेवला नाही ना. तो गेला तो जेवून. तो जेवून गेला. सकाळी किती वाजता गेलाय तो? 7:30 पावणे 8ला गेलाय तो. ॲक्च्युली त्याला लवकर जायचं होतं, अजून पण लवकर जायचं होतं. आणि मी चहा घेतलाय घ्यायला. आणि माझी गुणगुण धुतो जरा. बिस्किट नंतर खायचं. टीव्ही बंद करू काय?
टीव्ही बंद करू? धक्का मारू नको, दूध सांडेल. हात लावू नको मला. हे घे. आता तू गेली का? दूध पिणार का मार खाणार? दूध पिणार की मार खाणार? लवकर सांग. दूध पिऊन घ्यायचे, नंतर मग आंघोळ करायची. ओके. माझा गुन्नू पितोय दूध. बर बा सांग. मी दूध पितोय. मी पिते चहा. गुन्नू पितो दूध. आता पहिल्यांदा चपात्या करून घेते आणि देवाची पूजा वगैरे ते मी आत्ताच केली, तुम्ही बघितलं असेल. देवाची पूजा वगैरे केली आणि मला मंदिरचं कुठे सेट करायचं कळत नाही. प्लीज मला सजेशन द्या, मी कुठे लावलं पाहिजे. मी इतकी लावलं आहे, कुठे हॉलमध्ये लावलं आहे, कारण मला ना सुचत नाही. किचनमध्ये मला असं वाटतं मंदिर नसलं पाहिजे. किचनमध्ये खूप जागा आहे आमच्याकडे. किचनमध्ये आहे, बेडरूम झोपतो ह्या बेडरूम, हा बेडरूम आहे, इथे त्याचा डोर आहे, इथे दरवाजा आहे बघा. तर हा जो बेडरूम आहे ना, ह्या बेडरूममध्ये तर आम्ही झोपतो, त्याच्यामुळे त्या बेडरूममध्ये जागा नाही होत की तिथे तर बरोबर वाटत नाही, तिथे झोपतो. आणि एक तिकडे बेडरूम आहे, म्हणजे किचनच्या बाजूलाच बेडरूम आहे, तो आता तुम्हाला दाखवते नंतर. तर त्या बेडरूममध्ये दाखवतेच, समोर दिसतोय तो बेडरूम आहे. दरवाजा दिसत होता ना, तो बेडरूम आहे. तर त्या बेडरूममध्ये लावू शकत नाही, कारण त्या बेडरूममध्ये इतका पसारा आहे ना आणि इतकं मॉइश्चर आहे ना की आमची अक्षरशः गादी खराब झाली पूर्ण आणि खूप मॉइश्चर आहे. तर मी विचार करत होती कलर करण्याचा, तर मी कलर करून घेईलच. मला विचार काय मी करणारच आहे, 99% तर मी कलर करणारच आहे. कारण की मला नाही वाटत की एवढ्या लवकर आमच्या दुसऱ्या घराचं काय होईल. चाललं तर आहे, बघतोय, म्हणजे डोक्यामध्ये ते बोलतो ना, फिक्स केलं आम्ही, डिसाइडेड आहे की आम्हाला घर दुसरं बघायचं आहे. पण भेटायला पण टाईम लागणार ना, लगेच होणार नाही. तर त्या रूममध्ये तर आम्ही असंही काही करू शकत नाही. आणि त्या रूममध्ये मी असंही आता सध्या देवारा वगैरे पण ठेवू शकत नाही, कारण तिथं खूप मॉइश्चर आहे. इतकं मॉइश्चर आहे ना, मी सांगू शकत नाही. अशा बऱ्याच गोष्टी घडतात तिथे की एक दिवशी तर ना माझा देवारा होता. आम्ही लोक इथे शिफ्ट झालो ना, जेव्हा माझं लग्न झालं 2017मध्ये, आणि मी इथे शिफ्ट जेव्हा झाली ना, तर देवारा त्या रूममध्ये लावला होता. आणि देवाऱ्यामध्ये कळस असतो, आपल्या तांब्यावरती नारळ असतो आणि तांब्यावर नारळ, तर तो कळस वगैरे लावला होता आणि पूर्ण कळसावरती आळ्या झाल्या होत्या, अशा वाईट आळ्या झाल्या होत्या. पण आणि त्याच्यानंतर कधी झालं नाही तसं आमच्या घरात. असं कधी मी निगेटिव्हिटी बघितलेली नाही आहे, पण तेव्हा झालं होतं. आणि डोक्यामध्ये मग अशा काही घडलं तर मग तेव्हा डोक्यामध्ये काहीतरी वाईट येतं ना आपल्या, बाबा काय आहे का घरामध्ये, प्रॉब्लेम आहे का, असं वगैरे येतं. पण सिरियसली घरात काहीही प्रॉब्लेम नाही आहे, घर एकदम पॉझिटिव्ह आहे. गोष्टी चांगल्या घडतात, असं नाही की बाबा काही निगेटिव्हिटी गोष्टी होत राहतात घरामध्ये. काही होत नाही आमच्या घरामध्ये वाईट, सगळं छान आहे, सगळं चांगलं चालू आहे. टचवूड असं बोलू नये, पण सगळं खरोखर चांगलं आहे, ठीक आहे. परत टचवूड, कारण की नजर लागू नये म्हणून बोलते. आणि मी नेहमी पॉझिटिव्हच बोलते. माझ्या घरामध्ये बसून मी कधीच निगेटिव्ह माझ्या घराबद्दल बोलणार नाही. ॲक्च्युली तसं नाही आहे काही बोलण्यासारखं, आणि खरं बोलू नये कुणीच. म्हणजे काही तुम्हाला वाटत जरी असेल ना, तरी कधी निगेटिव्ह बोलू नका, कारण की आपण वास्तू आहे ना, तथास्तू कधी बोलून सांगता येत नाही. आपण चांगलं कधी बोलतो आणि वाईट कधी बोलतो. वास्तूचा कधी मूळ असेल तथास्तू बोलण्याचं ना, ते तुम्ही जज करू शकत नाही. आणि अचानक तुम्ही वाईट बोलताय, वाईट आणि गोष्ट आहेत ना, बोलतो ना आपण, जी गोष्ट चिंतत राहतो ना, ती गोष्ट होते. म्हणजे मॅनिफेस्ट करतो ना आपण, जी गोष्ट मॅनिफेस्ट केल्यामुळे ती गोष्टी घडतात. तर मी मॅनिफेस्ट करते चांगलं,
की बाबा चांगलं होईल, असं होईल तसं होईल. घर सोडण्याचं कारण आहे की आम्हाला घरामध्ये थोडंसं म्हणजे मॉइश्चर आहे आणि ग्राउंड फ्लोअर असल्यामुळे थोडासा भिंतींचा प्रॉब्लेम आहे. भिंतींना कलर वगैरे थोडासा भिंतीचे पपड्या वगैरे निघतात, भिंत ओल्या होतात. हा प्रॉब्लेम आहे, ह्याच्यासाठी करतो आम्ही घरी. अदरवाईज मी नसता कधीच केलं, कधी विचारच नसता केला. जर हाच रूम माझा फर्स्ट किंवा सेकंड फ्लोअरला असताना तर मी कधीच विचार नसता केला घर विकण्याचा वगैरे, कारण मला घर आवडतं. खूप पॉझिटिव्ह आहे. कुठून थकून जेव्हा बाहेरून येतो ना कोणी, इनफॅक्ट राकेश खूप स्ट्रेसमध्ये दिवसभर कामं वगैरे करून येतो, पण त्याला जेव्हा शनिवारी रविवारी सुट्टी असते किंवा कधी कधी शनिवारी जातो तो, पण त्याला सुट्टी असते ना त्या दिवशी सकाळी जेव्हा उठतो ना तो खिडकीतून बाहेर बघतो आणि समोर झाडं वगैरे. खाली थोडी नो डाऊट लोकांनी कचरा वगैरे टाकला, घाण केली आहे, खूप जास्त नाही आहे, थोडीफार घाण आहे. आता कमी झाले, कारण आता पहिलं ते ओपन होतं ना, तर आता तो गेट वगैरे लावून लॉक वगैरे केला आहे. पण तुम्ही असं बघितलं ना, सरळ बघितलं ना समोर, तर समोर एक शाळा आहे आणि शाळा जिथे असते ना तिथे जागा पॉझिटिव्हच असते. तुम्ही नोटीस करा, ॲक्च्युली शाळा जिथे असते ना ती जागा, तो एरिया पॉझिटिव्ह, म्हणजे आजूबाजूचा एरिया, आपल्या शाळा कंटिन्यू दिसते. मुलं दिसत नाहीत आम्हाला इकडून, कारण की गेट इकडे नाही आहे आणि शाळेचा वरचा पोर्शन दिसतो, फ्लोर्स दिसतात वरचे, खालचं दिसत नाही. असं म्हणजे गेट तिथून मुलं बाहेर येतील वर्ग वगैरे तिथून दिसत नाही. प्लॅनिंग तर कुठे जाण्याचे नाही आहेत. मला एक डोक्यात माझा प्लॅन होता, नाशिकला जाण्याचा प्लॅन होता. ॲक्च्युली नाशिकला त्र्यंबकेश्वरला जाण्याचा प्लॅनिंग होता. कोणाचं तरी भात करपला वाटतं, भात लावला कोणीतरी डायरेक्ट. तर माझा प्लॅन होता त्र्यंबकेश्वरला जाण्याचा नाशिकला, पण सध्या माझ्या जस्ट पप्पा गेले त्याच्यामुळे माझ्यासोबत कोणी येणार नाही. म्हणजे आई वगैरे पण आली असती ना, तर पप्पा असते तर पप्पा पण, आई पप्पा दोघं पण त्यांना बोललेच चला म्हणून. पण आता मला माहिती नाही, विचारून बघेल मी आईला येतेच काय म्हणून. तर विचार करते त्र्यंबकेश्वरला मला जायचं आहे, कारण माझ्या मुलीचे ते हे करायचं आहे, ईदाचं पितृदोष जर झाले तिची पूजा, तिची काहीतरी कालसर्प योग पण दोष पण आहे. कालसर्प योग आहे, योग दोष नाही आहे. तर कालसर्प योग पण आहे तिच्या कुंडलीमध्ये आणि तिला पितृदोष पण होता. तर पितृदोषची पूजा आम्ही लोकांनी केलेली, ती काहीतरी 1.5-1.5 वर्षात काहीतरी आतमध्ये करायची होती. तर मी काहीतरी ती 10 महिन्याची असतानाच केली होती. ती काहीतरी त्यांनी सांगितलं की ती 1.25 वर्षाची का 1.5 वर्षाची, मला तर नीट आठवत नाही, मला वाटतं 1.25 वर्षाची असेपर्यंत होण्याच्या अगोदर ती पूजा करायची, कुठली पितृदोषाची. तर पितृदोषाची पूजा मी 10 महिन्याची ती होती, लहानच होती, एकदम खूप लहान होती तेव्हा ती पूजा केली, झोपली होती आमच्याबरोबर. आता ही पूजा मला ना 5 ते 6 वर्षाची होईपर्यंत, होण्याच्या अगोदर 5 ते 6 वर्षाची होण्या अगोदर, म्हणजे 5 वर्ष होऊन घेतले तर चालतील, पण ॲक्च्युली नाही. मी तिला जानेवारी 4 वर्ष कंप्लीट होणार आहे, पण मी तिची पूजा म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच करणार आहे पूजा, नंतर नाही, मी 6च्या नंतर. तर मी विचार करत होती तिला 4 कंप्लीट होण्याच्या अगोदर जरी केलं तरी हरकत नाही आहे. आता जरी गेलो ना तर करून, नाशिक काही कुठे लांब नाही आहे जास्त, 4-5 तासाचा रस्ता आहे ठाण्यावरून. आम्ही गेलो होतो. राकेशला एकदा विचारून बघेल येतोस का, कारण की तो तर नाहीच बोलतो नेहमी, त्याला तर आमच्याबरोबर आवडतच नाही यायला. कालसुद्धा हळदीला गेलेला तो स्वतः एकटाच गेला. मला माहिती आहे त्याला पश्चाताप होतो गेल्यानंतर, तिकडे लोकांना बघतो ना, फॅमिलीला वगैरे वाटतं त्याला, पण तो घरातून आम्हाला म्हणजे तो त्याची हेच नसते, तयारच नसते की आम्हाला पण घेऊन जावं. तो आधीच नाहीचा पाडायला होतो ना. मग मी नंतर आता तर मी त्याला विचारणं बंद केलं आहे की आम्ही येतो किंवा आम्ही जातो, असं मी बोलतच नाही त्याला. आता पहिल्यांदा तर मला खूप त्रास व्हायचा, मी बोलायची त्याला कुठे जात नाही वगैरे, पण आता मी बोलणं सोडून दिले. जाऊ दे, ती बसतेच त्याच गोष्टीमध्ये, उन्हाळ्यात बसण्यात काय अर्थ नाही आहे. मी नाही जास्त खिचत बसत त्या गोष्टी. त्याची देवाचं दर्शन पण होईल तिकडे त्र्यंबकेश्वरचं. ज्योतिर्लिंग आहे ना ॲक्च्युली, 12 ज्योतिर्लिंगामधून एक तो आहे, ज्योतिर्लिंग आहे ना ते. तर तिथं पण दर्शनसुद्धा होईल आणि वातावरण पण छान आहे नाशिकला, म्हणजे थंडी पण सुरू झाली ना खूप, तिथं पण थंडी खूप असणार आहे. एनिवेज मी चपात्या करून घेते आधी आणि तर आता झाली केसरी करायची होते. हे बघा,
तर आता आम्ही जेवतो. काय जेवणार आता? काय जेवणार आता? चापा. बातू नाही खायचा आज खायचा चपा आणि ऑमलेट. आईस्क्रीम नाही. श्रीखंड रोज श्रीखंड मागते चपाती बरोबर. चपाती बरोबर श्रीखंड थंड पण असतं ना. मला चपाती आईस्क्रीम पाहिजे. मी काढते तिचं जेवण आणि